हरे राम कृष्ण 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 हरे जय जय राम। रूप पाहतालोचनी सुखधारे हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुखधारे हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव रूप पाहतालोचनी सुखधारे हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाने आदर बाप रखुमा देवी वरे सर्व सुखाने आदर बाप रखुमा देवी वरा सर्व सुखाने आदर बाप रखुमा देवी वरे सर्व सुखाने आदर बाप रखुमा देवी वरा सर्व सुखाने आदर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जय जय राम। आम्हा सोय रे हरी जन 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 जनी भाग्य निकिंचन जनी भाग्य निकिंचन जय भाग्य निकिंचन जय भाग्य निकिंचन जय भाग्य निकिंचन जय भाग्य निकिंचन आम्हा सोय रे हरी जन 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 जनी भाग्य निकिंचन
जनि भाग्य निकिंचन जनि भाग्ये निधि जन जनि भाग्ये जनि भाग्ये निधि जन जनि भाग्ये जन ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग 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 भुके तहाने चित्ती भुके तहाने चित्ती भुके ताननिती सदा देव आठविती 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 ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग 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 तुका म्हणे धन तुका म्हणे धन तुका म्हणे धन तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण 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 ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग धैर्य नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग भाव एक विधरंग भाव एक विधरंग भाव एक विधरंग रखुमाई 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 हरे स्वर्ण Ah
रे धो आम्हा सोय हरिजन आम्हा सोय रे हरिजन हे आम्हा सोय रे हरिजन 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 जनी भाग्य निकिंचन जनी भाग्य जनी भाग्य जनी भाग्य निकिंचन ज्याच्या धैर्या नाही भंगा ज्याच्या धैर्या नाही भंग दया भाग्य निकिंचन दया भाग्य निकिंचन जाचा ध्येय नाही भंग जाचा ध्येय नाही भंग आम्हा सोय रे हरिजन आम्हा सोय रे हरिजन आम्हा सोय रे हरिजन आम्हा सोय रे हरिजन जनी भाग्य पद सारी गरे ग गरे ग पमग गरे ग पध ग पमग जनी भाग्य निकिंचन जनी भाग्य निकिंचन ज्याच्या धैर्या नाही ज्याच्या धैर्या नाही भंग जन भाग्यनिक चिंतन जन भाग्यनिक चिंतन
नाही ज्याच्या धैर्या नाही अंग कवित भाव रेला रे भाव कवित भाव जनी भाग्य निकिंचन किंवा जन भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग भुके तहाने चित्ती सदा देव आठविती ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग विठ्ठल विठ्ठल
श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कृपादाने कथिता कृपादाने कथिता कृपादाने कथिता कृपादाने कथिता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आम्हा सोयरे हरिजन जन अथवा जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी त्यांचे सोयरे असलेले हरिजन म्हणजे संतजन त्या संतांची लक्षणे सांगितलेली आहेत. या क्षेत्र स्वरूप असलेल्या वासुंदे तालुका पारनेर या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे. श्री संत भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आरंभलेला हा सप्ताह आहे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य पंडित महाराज उंबरेकर वैकुंठवासी दत्तात्रय महाराज राऊत यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. निष्काम कर्मयोगी गुरुवर्य डॉक्टर बाबा हरिभक्तीपरायण कृष्णकृपांकित डॉक्टर विकासानंद मिसाळ महाराज भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी आणि धनंजय महाराज उदावंत यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होत आहे. सप्ताह प्रमुख माननीय सुजित झावरे पाटील या सप्ताहाच्या या वर्षीच्या सप्ताहामधील ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी गावातील परिसरातील दूरवरूनही आलेली अनेक भाविक मंडळी गुणीजन मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण नामदेव महाराज बढे जालना हरिभक्तीपरायण विवेक महाराज धुमाळ राम महाराज बढे बबन कळकटे महाराज बबनराव वाबळे धनंजय महाराज उदावंत माऊली महाराज कांगणे गणेश महाराज कळकटे सोमनाथ महाराज राऊत सोन्याबापू साळुंके पांडुरंग झावरे आणि दरेकर महाराज आणि एकंदर सर्वजण आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. एका श्रेष्ठ महापुरुषाच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आरंभलेला हा सप्ताह आहे. ज्या संतांना तुकाराम महाराज आपला सोयरा म्हणतात अशा तुकाराम महाराजांच्या सोयऱ्यांपैकी असलेले श्री संत भाऊसाहेब महाराज त्यांचीच लक्षणं वर्णन करणारा हा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांना सोयरा म्हटलेला आहे. संतांना तुकाराम महाराजांनी का सोयरा म्हटलं? सोयरा कुणाला म्हणतात? व्यावहारिक दृष्टीनं सोयऱ्याची व्याख्या काय आहे, आध्यात्मिक दृष्टीनं सोयरा कुणाला मानल्या जाते, तर थोडंसं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये गरीब हटाव योजना थोडंसं बोलायचं आहे. तर सगळं चांगलं एका तासात एका अभंगाचा भाव सांगणं शक्य नसतं. थोडं बहुत बघावं लागत असतं.
ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या आधारानं थोडासा विचार आपण करणार आहोत. ज्ञानोबरायांनी एका ठिकाणी दृष्टांत दाखल उभी सांगत असताना व्यावहारिक लोक कुणाला सोयरा म्हणतात त्याचा विचार मांडलेला आहे. पै स्वार्थी जय उपकरे तयाची नाम सोयरे देह संबंधून न धरे जी ज्ञान. तामस ज्ञानाचं वर्णन आहे. पुढचा विषय वेगळा जरी असला तरी देखील व्यावहारिक लोक कुणाला सोयरा म्हणत असतात हे यामध्ये सांगितलेलं आहे. जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो त्याला व्यावहारिक लोक सोयरा म्हणत असतात. एखादा भला आपल्या जवळचा नातेवाईक असेल पण आपल्या स्वार्थ सिद्धीमध्ये तो जर हेतू ठरत नसेल, आपल्या स्वार्थाला कधी उपयोगी पडत नसेल तर लोक त्याला सोयरा म्हणायला तयार होत नाही. स्वार्थी जे उपकरे आपल्या स्वार्थामध्ये जो उपयोगी पडतो त्याला सोयरा असं म्हणतात. ही व्यावहारिकांच्या दृष्टीने असलेली एक व्याख्या आहे. या व्याख्येला धरून देखील तुकाराम महाराज संतांना सोयरा म्हणतात. कसं म्हणतात त्याचा विचार आपण करणार आहोत. आणि आणखी एक ठिकाण त्यामध्ये सोयरा कोणाला म्हटलं जातं ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. सौजन्य तेथे सोयरीक. 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर भाष्य करताना अनेक दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहेत. त्यामध्ये राव तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वन्नी तेथे दाहक असणे कीजी अशी उदाहरण दिलेले आहे. जेथे सौजन्य आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, प्रीती आहे तेथे सोयरीक आहे. याचाच अर्थ जो प्रेम करतो तो कोण? सोयरा. या दोन व्याख्या आपल्या हातात आहे. आता सोयरा शब्दाचं मोठं चिंतन ज्ञानेश्वरीत आहे पण आपल्याला आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या दोन व्याख्यांना धरून थोडंसं चिंतन करायचं आहे. व्यावहारिकांनी काय मानलेलं आहे? कोणाला सोयरा म्हणतात व्यावहारिक लोक? जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो तो सोयरा. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल बाबा घुले ते सांगायचे सोयरा कोण? जो सोय पाहतो तो सोयरा. विठ्ठल जर व्यवहारामध्ये स्वार्थाला उपयोगी पडणाऱ्याला सोयरा म्हणत असतील आणि तुकोबाराय इथं संतांना सोयरा म्हणत असतील तर आपल्याला तुकाराम महाराजांचा नेमका असा काय स्वार्थ आहे की तो साधून देण्यामध्ये संत उपयोगी आहेत हे पाहावं लागेल. तसा जर विचार केला तर तुकाराम महाराजांचं जीवन पराकोटीचं निस्वार्थी दिसून येतं. लेश मात्र देखील स्वार्थ त्यांच्या जीवनात दिसून येत नाहीये. उलट तुका म्हणे आता उरलो उपकारात होता. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. त्यांचं जीवनच परोपकारार्थ आपल्याला दिसून येतं. त्यांच्या जीवनात तर कोणत्याही प्रकारचा स्वार्थ दिसून येत नाही. मग स्वार्थाला उपयोगी पडणाऱ्याला सोयरा म्हणत असतील आणि तुकाराम महाराज संतांना सोयरा म्हणत असतील तर तुकाराम महाराजांचा कोणता स्वार्थच दिसत नाही. पण गोष्ट अशी आहे, आपल्याला जरी तुकाराम महाराजांचं जीवन पराकोटीचं निस्वार्थी दिसत असलं तरी देखील तुकाराम महाराजांच्या जीवनात स्वार्थच नाही असं मात्र नाही. तुकाराम महाराजांचं जीवन देखील स्वार्थी आहे. तुम्ही म्हणाल हे तर धाडसाचंच विधान आहे, तुम्हाला उभं केलं म्हणून काही बोलायचं का, काही बनाडायचं, आम्ही ऐकून घ्यायचं का? तुकाराम महाराज कुठं स्वार्थी आहेत का? सगळी जी धन दौलत होती, प्रॉपर्टी होती, सगळी ती खतपत्र तर बुडवून टाकली ना. पहिली कर्जमुक्ती करणारे कोण आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. त्यांच्या स्वतःचे लोकांना दिलेले पैसे परंतु लोकांकडून परत फेड होत नव्हती. मोठा दुष्काळ पडलेला होता. अन्नदशा होऊन दैन्य पसरलेलं होतं. मग एवढं परोपकारी जीवन दिसतं तरी तुम्ही तुकाराम महाराजांना स्वार्थी कसं म्हणता? आता गोष्ट अशी आहे, व्यवहाराच्या दृष्टीनं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये लेश मात्र जरी स्वार्थ दिसत नसला तरी परमार्थाच्या दृष्टीनं मात्र ते सगळ्यात मोठे स्वार्थी आहेत. विठ्ठल विठ्ठल काय आहे तुकाराम महाराजांचा स्वार्थ? काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. तुकाराम महाराज देखील स्वार्थी आहेत पण संसाराच्या बाबतीत नाही, विषयांच्या बाबतीत नाही. कशाच्या बाबतीमध्ये? देवाच्या बाबतीमध्ये. काम क्रोध लोभ स्वार्थ. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात कामही आहे, आमच्या जीवनात क्रोधही आहे,
आमच्या जीवनात लोभही आहे आणि आमचं जीवन स्वार्थीही आहे, पण आमच्या कामाचा, क्रोधाचा, लोभाचा आणि स्वार्थाचाही एकमेव विषय झालेला आहे, तो म्हणजे पांडुरंग विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, माता पिता. विषय तो त्यांचा. कोणाचा? ज्यांचा विषय नारायण झाला त्यांचा विषय, आपला विषयच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. जनधन माता पिता, संसार प्रपंच याच्या बाबतीत त्यांच्या अंतःकरणात स्वार्थ नाही आहे, पण स्वार्थच नाही असं नाही, देवाच्या बाबतीत ते पूर्णपणे काय आहे? स्वार्थी आहे. पण तुकाराम महाराजांचा स्वार्थ असलेला जो पांडुरंग, त्याची प्राप्ती संत करून देण्यामध्ये संत हे काय आहेत? महत्वाचे घटक आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांना काय म्हटलेलं आहे? सोयरा कोणत्या नियमाने? स्वार्थीच्या उपकारी तयाचे नाम सोयरे. जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो त्याला म्हणतात सोयरा. तुकाराम महाराजांचा स्वार्थ पांडुरंग आहे आणि त्याची प्राप्ती संतांशिवाय तर होत नाही. संतांविण प्राप्ती ऐसे वेद देती वाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि ज्या ज्या महापुरुषांना आपल्या जीवनामध्ये पांडुरंगाची प्राप्ती झाली, त्यांनी त्या पांडुरंगाच्या प्राप्तीचं कारण सांगताना संत कृपा हेच कारण सांगितलं. विठ्ठल 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माला आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो, त्या जन्माला येण्याचं साचं फळ पांडुरंगाचं दर्शन, परमात्म्याचा साक्षात्कार आम्हाला आज झाला. काय कारण? तुम्ही सांभाळलेली संती. हे संतजन हो, तुम्ही सांभाळलं, तुम्ही आमचा अंगीकार केला, स्वीकार केला, तुम्ही कृपा केली म्हणून हे शक्य झालं. म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती संत कृपेनच होते. पांडुरंगाच्या प्राप्तीमध्ये संत हेच महत्वाचे काय आहेत? हेतू आहेत. तुकाराम महाराजांचा स्वार्थ पांडुरंग आहे. पांडुरंगाशिवाय दुसरा कोणता स्वार्थ नाही. आणि तो स्वार्थ साधून देण्यामध्ये संत हे महत्वाचे घटक असल्यामुळं तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलं. विठ्ठल आता खरी गोष्ट तर अशी आहे पहा, जीवाचा जो प्रमुख सोयरा आहे ना, तो कोण आहे? देव आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, सोयरा सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देवा सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, जीवाचा प्रमुख सोयरा देव आहे
आणि त्या देवरूपी सोयरेशी सोयरी करून देणारे संत आहेत. म्हणून संतांना काय म्हटलेलं आहे? सोयरा म्हटलेला आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा, पांडुरंग दिनाचा सोयरा. पंढरीची जरा आल्यानं शंकरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीची जरा आल्यानं शंकरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा रखुमाईच्या पती सोयरिया. देव कोण आहे? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोरा, तुका म्हणे विठोरा, तुका म्हणे विठोरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोरा, तुका म्हणे विठोरा, तुका म्हणे विठोरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोरा, तुका म्हणे विठोरा, तुका म्हणे विठोरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तो परमात्मा हा मुख्य सोयरा आहे आणि त्याच्याशी सोयरी करून देणारे संत हे महत्वाचे घटक असल्यामुळं तुकाराम महाराजांनी संतांना काय म्हटलेलं आहे? सोयरा म्हटलेलं आहे. स्वार्थी जय उपकरे तयाची नाम सोयरी. आता याचं एवढं चिंतन थांबूया. आणि सौजन्य तेथे सोयरी, जेथे जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम प्रीती आहे, तेथे सोयरी काय म्हणजे जो जीव लावतो, प्रेम करतो, तो कोण? सोयरा. तसं तर जगातील सर्वच लोक एकमेकांना काय करतात? प्रेम करताना दिसतात आपल्याला. पण ते कसं आहे? सापेक्ष प्रेम आहे. दुसऱ्याकडून काहीतरी परत फेडीची अपेक्षा आहे म्हणून प्रेम आहे. पण संतांचं कसं आहे? निरपेक्ष प्रेम आहे. करी लाभावीण प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती. काहीही परत फेडीच्या अपेक्षे वाचून निर्मळ, निर्भय, निरस, निरपेक्ष केलेलं प्रेम. आणि असं प्रेम फक्त कोण करतं? संतच करू शकतात. म्हणून संतांना तुकाराम महाराजांनी सोयरा म्हटलं. विठ्ठला माझे सोयरे सज्जन सांगाती, सोयरे सज्जन सांगाती, माझे सोयरे सज्जन सांगाती, माझे सोयरे सज्जन सांगाती. माया ठविती विठोबाची, पाया धरिते विठोबाची, पाया धरिते विठोबाची. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाची. संतांना काय म्हटलं? सोयरा म्हटलं. त्याचा अभंगाचं ध्रुवपद आहे. इरामान विधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या. तुकोबरायनं कुठेतरी विचारलं असेल, तुकोबराय तुम्ही फक्त संतांनाच सोयरा म्हणतात, सोयरा कोणाला म्हणतात? संतांनाच म्हणतात. पण तुमच्याकडे आलेल्या प्रत्येकाला तुम्ही मान सन्मान देताना मला दिसता, कुणाचा काही तिरस्कार करत नाही, तुम्ही दूर लोटत नाही, सगळ्यांनाच मान देता. मग फक्त संतांनाच सोयरा का म्हणता, सगळ्यांना का म्हणत नाही? जर आदर सगळ्यांचा करता, सगळ्यांना नमस्कार करता, सगळ्यांवर प्रेम करता, समदृष्टीनं पाहता, मग फक्त संतांनाच का सोयरा म्हणता? एक तर मग कुणालाच मान देऊ नका, किंवा मग सगळ्यांना काय म्हणा? सोयरा म्हणा. तुकोबारे म्हटले असं आहे. दुसऱ्यांना आम्ही जो मान देतो ना, इरा मान विधी पाळना पुरते. शास्त्राचा विधी आहे बाबा, आलेल्याचा काय करावं? मान सन्मान ठेवावा म्हणून देतो म्हणे मान. कारण देवाची ती भूते म्हणून आहे. कारण या भूतांना देवाने जन्माला घातलेला आहे, देवानंच घातलेला आहे, म्हणून त्यांना मान देतो.
मान देण्याच्या योग्यतेचे नसले तरी देतो, पण आमचे सोयरे मात्र फक्त कोण आहेत? संतच आहे. विठ्ठल तुकाराम महाराज संतांना सोयरा म्हणतात इथपर्यंत आपल्याला कळालं. ते दुसऱ्याला काही सोयरा म्हणत नाही, संतांनाच सोयरा म्हणतात. पण कोणत्या संतांना म्हणतात? ठीक आहे, व्यवहारामध्ये लोक एकमेकांना काय म्हणत असतात? ते आमचे सोयरे आहेत असं म्हणत असतात. पण लोकांचा कल कसा दिसून येतो आपल्याला? जे उच्च पदस्थ आहेत, धनिक आहेत, उच्च शिक्षित आहेत, काहीतरी लब्ध प्रतिष्ठित आहेत, अशांना सोयरा म्हणण्याकडे कल आपला लोकांचा दिसून येतो. भले तो जवळचा नसला तरी देखील ते आमचे फार जवळचे सोयरे आहेत असं सांगण्याकडे व्यावहारिकांचा कल आपल्याला दिसून येतो. आणि एखादा खरोखर जवळच आहे, नात्यानं संबंधानं जवळच आहे, पण तो जर दरिद्री अवस्थेत जगत असेल, त्याला कोणी विचारत नसेल, तर कोणीही गौरवानं तो आमचा सोयरा आहे असं म्हणत नाही. उलट त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असं दाखवण्याकडे लोकांचा कल दिसतो की नाही? जगाची ही रीत आहे. संतांना सहसा काही कोणी सोयरा म्हणत नाही व्यवहारातील लोक, पण संतांनाही सोयरा म्हणताना ज्यावेळेस व्यवहारातले लोक आपल्याला दिसून येतात त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ते त्याच संतांना सोयरा म्हणतात ज्यांच्याकडे हे व्यवहारातील धन दौलत आहे. विठ्ठल बोलणं लक्षात येते. एक तर व्यावहारिक माणसं संतांना काही सोयरा म्हणायला तयारच नाहीत, पण म्हणताना ज्या वेळेस दिसत असतील त्यावेळेस ते त्याच मीटरला धरून बोलत असतात. पुढे बोलायचं आहे आपल्याला थोडस याच्यावर. पण तुकाराम महाराज ज्या संतांना सोयरा म्हणतात, आता असं आहे, योयोरेव समम वित्तम, ज्याच्याशी सोयरी करायची आहे त्याचा आणि आपला सारखेपणा असावा लागतो. एखादा उच्च शिक्षित आहे, तो काही अडाण्याशी आपली सोयरी करणार नाही. एखादा प्रचंड धनिक आहे, तो काही दरिद्री जीवन जगणाऱ्या पुरुषाशी आपली काही सोयरी करणार नाही. सोयरी ही समान याच्यामध्ये होते. तुकाराम महाराज ज्यांना सोयरा म्हणतात ते तुकाराम महाराजांसारखेच असले पाहिजेत की ना? अगदी हुबेहूब तुकोबाऱ्यांसारखं त्यांचं वैराग्य असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, निष्ठा असेल, त्यांना संत तुकोबारे काय म्हणतील? ते आमचे कोण आहेत? सोयरे आहेत. तुकोबार आहे. तुम्ही संतांना सोयरा म्हणतात हे कळालं, संतांशिवाय कोणालाही सोयरा म्हणत नाही हेही कळालं. पण तुम्ही ज्यांना सोयरा म्हणता त्या संतांचं नेमकं लक्षण काय? कोणत्या संतांना तुम्ही सोयरा म्हणता? अभंगाचं पहिलं आम्हा सोयरे हरिजन, 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 आम्हा सोयरे हरिजन. जन भाग्यानी किंचिन, जन भाग्यानी किंचिन,
सोयरे हरिजन जन अथवा जनी भाग्य निकिंचन. जन असाही पाठ आहे, पण अर्थाच्या दृष्टीनं जनी हा पाठ अत्यंत जवळच आहे. तुकोबराय म्हणतात आम्हा सोयरे हरिजन. आमचे सोयरे कोण आहेत? हरिजन. हरिजन हा शब्द संतवाचक आहे. हरे जना हा हरिजन, हरीचे जे होऊन गेलेले आहेत ते हरिजन. म्हणजे कोण? संतजन. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजन म्हणजे संतजन. हरिजनास हवे भेटी न हो अंग संगे तुटी. हरिजन शब्दाचा अर्थ आहे संतजन. ठीक आहे तुकोबाराय, तुमचे सोयरे संतजन आहेत हे कळालं. पण कोणत्या संतांना तुम्ही आपला सोयरा म्हणता? तर या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धापासून सगळाच अभंग संतांची लक्षणं सांगणार आहे. अशा अशा संतांना आम्ही आमचा सोयरा म्हणतो. आता या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध जो आहे त्याचा जो अर्थ आहे तो आपल्या समजुतीच्या पूर्ण विपरीत आहे. मी अगोदरच बोलून गेलो. व्यवहारामध्ये लोक एक दुसऱ्याला सोयरा म्हणतात, पण त्यांचा जो कल आहे सोयरा म्हणण्याचा तो कोणाकडे दिसून येतो? मोठ्या लोकांना सोयरा म्हणण्याकडे. बरे त्याची फारशी जवळीक नसली तरी लोक म्हणत असतात ते आमचे कोण आहेत. आता सांगता येत नाही किती जवळचे आहेत, पण तरी सांगत असतात. विचारलं आपण नेमके कोण तुम्ही सांगता ते आमचे जवळचे कोण आहेत सोयरे? मग ते सांगतात त्या आमच्या आत्याची जी ननंद आहे, तिची जी मावस बहीण आहे, तिच्या मेवण्याच्या मुलाचा हा काय आहे पुतण्या आहे. कळलं काय? नाही, मला देखील परत सांगता येणार नाही. इतके जवळचे, पण तरी देखील सोयरा म्हणण्याकडे कल काय? ते मोठे आहेत. व्यवहारामध्ये मोठ्या लोकांना ते आमचे सोयरे आहेत असं म्हणण्याकडे काय आहे? कल आहे. इथं तुकाराम महाराज विपरीतच बोलतात. आम्हा सोयरे हरिजन, पण कोणते हरिजन? जनी भाग्य निकिंचन. जगामध्ये निष्कांचनता हेच भाग्य आहे अशी मान्यता ज्यांची आहे. कळलं काही? जगामध्ये निष्कांचनतेला, निर्धन अवस्थेला, दारिद्र्य अवस्थेलाच जे भाग्य म्हणतात नव्हे मानतात असे संत आमचे सोयरे आहेत. विठ्ठल आपल्या व्यावहारिकांच्या समजुतीच्या पूर्ण हे काय आहे? उलट आहे. हे उलट नाही आहे, आपल्या समजुती उलट झाल्यामुळं आपल्याला हे सुलट उलट दिसू लागलेलं आहे. आता एखादा माणूस खाली डोकं वर पाय करी तर तो काय म्हणेल? हे सगळं जगच उलट आहे. जग उलट नाही, तू अगोदर सोयीचा हो. विठ्ठल म्हणून निक्या संतांचं लक्षण आहे. तुम्ही आम्ही ज्यांना संत म्हणतो, संत समजतो किंवा जे स्वतःला संत समजत असतील या कलियुगात, त्यांना तुकाराम महाराज सोयरा म्हणायला मोकळे नाही. तुकाराम महाराज ज्याला सोयरा म्हणतील तो देखील त्यांच्याच तोलामोलाचा असला पाहिजे. विठ्ठल 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 मी सांगत होतो आपला कल कुणीकडे आहे? मोठ्या माणसाला सोयरा म्हणण्याकडे आहे. त्याच्याशी आमचा जवळचा संबंध आहे असं दाखवण्याकडे आहे. एक 30-40 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक सद्गृहस्थ ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस पुण्यातील अनेक लोक सांगायचे, साहेबांनी आम्ही एकाच शाळेत शिकलो म्हणून. एका शाळेत नाही, एका वर्गातच होतो, एका तुकडीतच होतो. काही तिथं मजल याच्याही पुढे जायची, ते म्हणायचे साहेबांनी आम्ही एकाच बेंचवर बसवतो. त्यावेळेस पुण्यातील एका विद्वान संपादकानं लेख लिहिला होता. म्हटले साहेबांचं बेंच नेमकं किती किलोमीटर होतं म्हणे. विठ्ठल मोठ्यांना ते आमचे सोयरे आहेत असं म्हणण्याकडे जगाचा कल दिसत असताना तुकाराम महाराज मात्र इथं संतांना सोयरा म्हणतात. आणि कोणत्या संतांना? जो लब्ध प्रतिष्ठित आहे, राजकीय लोकात ज्याची उठ बस आहे, धनाधिकारांनी जो संपन्न आहे अशा संतांना नाही. जनी भाग्य निकिंचन. जगामध्ये निर्धनतेलाच जो भाग्य म्हणतो मानतो. म्हणणं वेगळं आणि मानणं वेगळं. बरं म्हणायला काय आपणही म्हणू शकतो सोने रुपया महामृत्युके समान. पाठ झालं की म्हणायला काय अवघड आहे. पण सगळी भांडणं तर त्याच्यासाठीच आहे. ज्याची अशी मान्यता आहे, ज्याचा असा निश्चय आहे की दारिद्र्य हेच काय आहे? भाग्य आहे. असे हरिजन आमचे सोयरे. आता तुम्हाला सांगतो का,
संसारिक मनुष्य त्याची संपत्ती ही वेगळी गोष्ट आहे, आणि पारमार्थिक मनुष्य संत त्याची संपत्ती ही वेगळी गोष्ट आहे. प्रत्येकाची संपत्ती वेगवेगळी आहे बा. सगळ्यांना पैशातच मोजायचं असं नाही. आता हे उत्तम मृदंग वाजवणारे आहेत, यांची संपत्ती काय? उत्तम रीतीनं तो मृदंग वाजवणं ही त्यांची काय आहे? संपत्ती आहे. ही स्वरबद्ध गाणारी जी मंडळी आहेत, मोठा प्रयास करून त्यांना ते अवगत केलेलं आहे, त्यांची संपत्ती काय आहे? उत्तम तालास्वरात पारंपरिक चालींमध्ये भजन म्हणणं ही त्यांची काय आहे? त्यांची संपत्ती आहे. कोणी एखादा कुस्ती खेळातला पैलवान जो आहे त्याची संपत्ती काय? त्या खेळातलं नैपुण्य, कौशल्य, कुशलता ही त्याची काय आहे? संपत्ती आहे. एखादा विद्यार्थी आहे, आध्यात्मिक क्षेत्रात पाठांतर ही त्याची काय आहे? संपत्ती. प्रत्येकाची संपत्ती ही काय आहे? वेगळी आहे. आपण एकाच तराजूत सगळ्यांना मोजतो. संसारिकाची संपत्ती वेगळी आहे. काय आहे संसारिकाची संपत्ती? हे पैसा अडका, ठीक आहे, त्याची संपत्ती आहे ती. घरदार, गुरढोर, मुलं बाळ, शेतीवाडी, गाड्या घोड्या ही संपत्ती. वाढावे संतान गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. वाढावे संतान गृही भावे धनधान्य, वावे धनधान्य गृही भावे धनधान्य. ह्याची करी हाव संसारी पुरुष याची जी इच्छा करत असतो ते त्याच्याकडे असलं पाहिजे. संतान, गृहाधिक नसलं तर त्याने ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणून स्वधर्मी जे अर्जे स्वधर्मानं ते मिळवलं पाहिजे, कारण त्यानं त्याची काय आहे? शोभा आहे. गृहस्थी पुरुष आहे, त्याच्यासाठी अर्थ हा पुरुषार्थ मानलेला आहे. धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाची संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये आहे. अर्थ हा त्याच्या दृष्टीनं काय आहे? पुरुषार्थ आहे. कारण त्या गृहस्थी पुरुषावर सगळे आश्रम काय असतात? यथा मातरम आश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः तथा गार्हस्थमाश्रित्य वर्तन्त इतर आश्रमाः. स्मृतीनं सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीचा आश्रय करून सर्व भूत मात्र आपलं जीवन जगत असतात, त्याप्रमाणे गृहस्थाश्रमाच्या आधारानच इतर आश्रम जिवंत राहतात. म्हणून ती धनधान्य त्याची संपत्ती आहे, त्यानं तो शोभणार आहे, ती त्याच्याकडे असली पाहिजे. साधूची संपत्ती वेगळी आहे. योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा उभय लोकी कीर्ती सोहळा मान, तुकोरांनी सांगितलं. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योगी म्हणजे संत पुरुष, साधू. त्याची संपत्ती काय आहे? त्याग, शांती, वैराग्य, ज्ञान, गुरुनिष्ठा, नामनिष्ठा ही त्याची काय आहे? संपत्ती. त्याला तो शोभणार आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं गृहस्थी कोण मोठा तुमच्या दृष्टीनं, तर तुम्ही म्हणाल ज्याच्याकडे पैसा अडका आहे तो मोठा. ठीक आहे, व्यावहारिक पातळीवर तुमचं उत्तर काय आहे? अगदी अचूक आहे. पण मी आता पुन्हा प्रश्न विचारला, तुमच्या दृष्टीने साधू मोठा कोण? तेच मीटर तुम्ही इकडे लावणार. लक्षात येत आहे का काही? कोणत्या साधूला मोठा म्हणणार? ज्याचा त्याग मोठा, वैराग्य मोठं, ज्ञान मोठं, तो नाही. ज्याच्याकडे हेच गबाड आहे तो मोठा. साधूची संपत्ती तयाची विनय हेची संपत्ती म्हणतात. विनयशीलता नम्र झाला होता त्याने कोंडिल्यानंतर ही त्याची संपत्ती आहे. त्याग ही त्याची संपत्ती आणि त्यानं तो शोभणार आहे. आपण म्हणतो की नाही, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणत्या श्रीमंतीनं श्रीमंत? या त्याग रूपी श्रीमंतीनं. म्हणतात आमचे सोयरे हरिजन. पण कोणते हरिजन? कोणते संतजन? जनी भाग्यने किंचन जगामध्ये निष्कांचनता, निर्धन अवस्थेला जे काय म्हणतात भाग्य मानतात. तुकोरांचे गाभंग आहे बा. इहलोकी आम्हा भूषण अवकळा, भोपळा वाकळा, अन्न भिक्षा निमोली संपदा, भयविरहित तुकाराम महाराज म्हणतात. ते म्हणतात आम्ही देखील संपत्ती मिळवली आणि भयरहित संपत्ती मिळवली. आम्ही देखील श्रीमंत आहोत, आमच्याकडे देखील संपत्ती आहे आणि आम्हाला ही गोष्ट भूषण हवं आहे. कोणती गोष्ट भूषण हवं आहे?
इहलोकी आम्हा भूषण, या जगामध्ये आमच्यासाठी ती गोष्ट भूषणावह आहे, गौरवास्पद आहे, अभिमान करण्यासारखी आहे. कोणती गोष्ट? इहलोकी आम्हा भूषण अवकळा, दारिद्र्य हे आमच्यासाठी भूषण आहे. कारण बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडाके. कोणी म्हणेल का? लक्षात आलं का? बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हणू आपण, पण दुसऱ्याचं निघालं तर असं बरे झाले म्हणू, पण आपलंच निघालं नाही. तुकोबा त्यांचं दिवाळ निघाल्यानंतर म्हणतात देवाला बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडाके. का? अनुतापे तुझे राहिले चिंतन. त्यांचं या बाह्य गोष्टीवर ध्यानच नाही. ते म्हणतात या दुष्काळानं, दुष्काळी आटीला द्रव्यनेला मान, स्त्री एक अन्नान्न करिता मेली. भयंकर परिस्थिती झाली, पण तरी देखील ते काय म्हणतात? बरं झालं. कारण त्या संपत्तीमध्ये जर माझं मन अडकलं असतं तर तुझं भजन घडलं नसतं. ती या दुष्काळानं माझ्यापासून दूर गेली म्हणून अनुतापे तुझे राहिले चिंतन, म्हणून तुझं काय घडलं? चिंतन घडलं. विठ्ठल असा स्वभाव ज्या तुकाराम महाराजांचा आहे, ते ज्यांना सोयरा म्हणतात, तो सोयरा आपल्यासारखा तर पाहतील की नाही? जनी भाग्य निकिंचन, निष्कांचनतेलाच जे भाग्य मानतात असे हरिजन, असे संत जन आमचे सोयरे आहेत. याच्यात संतांची व्याख्या येऊन गेली. संत कोण? जो निर्धनतेलाच भाग्य म्हणतो. विठ्ठल ठीक आहे. आता आपल्या व्यावहारिक लोकांच्या आटोक्याच्या बाहेरची व्याख्या आहे, पण आता आलंय प्रसंगाला त्याचं चिंतन करावं लागेल की नाही? असं कोणी मिळेल का? आता व्यावहारिक तर कोणी मिळणारच नाही. दारिद्र्यावस्थेला भाग्य मानणार कोणी मिळेल? व्यावहारिक पातळीवर व्यावहारिक सांसारिक माणूस तर मिळणार नाही, पण लौकिक अर्थानं तुम्ही ज्यांना संत म्हणता असा संत तरी सापडेल का? विठ्ठल तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं, आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन, जगामध्ये निष्कांचनता निर्धनता त्यालाच जे काय म्हणतात भाग्य म्हणतात, भाग्य मानतात. कारण गोष्ट अशी आहे की सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा ही सगळे असताना देवाचं चिंतन घडणं जरा कठीणच गोष्ट आहे. तुकोबा म्हणतात की नाही, आगी लागो तया जेणे हरी नये मुखा, त्या सुखाला त्या सुख साधनांना आग लागू की जिच्यामध्ये चित्त अडकल्यामुळं हरीचं नाव मुखाला येत नाही. भक्तीचे महान आचार्य श्री नारद महर्षी त्यांनी एक श्लोक भगवंताचा म्हणून सांगितलेला आहे. नारद पांचरात्र ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं, भगवंतानं असं सांगितलंय की या या गोष्टी एखाद्याच्या जीवनात घडत असतील तर समजायचं माझा त्याच्यावर अनुग्रह झालेला आहे. मद अनुग्रह लक्षणम. अच्छा, या जनी भाग्य निकिंचन साठी मला त्यातलं एक पद महत्वाचं वाटतं म्हणून सांगतो. देश त्यागो महान व्याधीही विरोधो बंधुभी सह धनहानी अपमानंच मद अनुग्रह लक्षणम. सोपा श्लोक आहे. त्यांनी सांगितलं या 5 गोष्टी एखाद्याच्या जीवनात जर घडत असतील तर समजायचं मी त्याच्यावर अनुग्रह केलेला आहे. देवाचं वचन म्हणून नारदांनी सांगितलं. नारद काय खोटं बोलणार नाही. कोणत्या 5 गोष्टी? त्याही विपरीतच आहेत आपल्या समजुतीच्या, पण सांगतो आता लक्षात आलं इथं. देशत्यागो, गाव सोडून जाण्याची वेळ आली असेल तर व्यवहारातील लोक म्हणतात हा करंट आहे, आपले लोक सोडून याला जावं लागलं, गाव सोडून जावं लागलं. नाही, मद अनुग्रह लक्षणम. भगवंत म्हणतो मी त्याचा स्वीकार केल्याचं ते चिन्ह आहे. देशत्यागो महान व्याधी, ही मोठी व्याधी जर जडली असेल तर भगवंत म्हणतो मी त्याचा स्वीकार केल्याचं ते काय आहे? मोठं लक्षण आहे. आता त्याचं चिंतन करता येणं शक्य आहे. कसं काय हे रोग देवाच्या अनुग्रहाचं लक्षण असू शकतं? तर त्याच्यामध्ये त्याला जर विरक्ती निर्माण झाली तर त्या काळात तो भगवत प्राप्ती वेगानं करून घेऊ शकतो. तशी बुद्धी झाली तर सांगितलं की नाही? विठ्ठल एका उपनिषदात वचन आहे, धर्माख्यानी स्मशानेच भोगिनाम या मतीर भवेत सा सर्वदैव तिष्ठेत को नमुच्चेत बंधनात. शास्त्रानं सांगितलं धर्माख्याने, एखादा अधिकारी पुरुष ज्यावेळेस धर्माचं आख्यान करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, बोलतो, सत्संग करतो, त्यावेळेस ऐकणाऱ्याला होणारी जी बुद्धी आहे वैराग्य बुद्धी, धर्माख्यानी स्मशानीच, स्मशानामध्ये आपण एखाद्या आपल्या संबंधिताला
ज्यावेळेस पोहोचायला निरोप द्यायला जातो त्यावेळेस तिथं होणारी जी बुद्धी आहे, स्मशान वैरागी शब्द आहेच की आपल्याकडे. धर्माख्याने स्मशानेचे रोगिणाम या मतीर भवेत. आणि जो रोगी पुरुष आहे त्याला त्या रोगाचं दुःख भोगताना होणारी जी बुद्धी आहे ती जर सर्व काळ टिकेल, सा सर्वदैव तिष्ठेचे, ती जर सर्व काळ टिकेल तर कोण मुच्चेत बंधनात, कोण बंधनातून मुक्त होणार नाही. ती टिकत नाही हा भाग वेगळा. विठ्ठल विठ्ठल देश त्यागो, गाव सोडून जाण्याची वेळ आली असेल, देवाच्या अनुग्रहाचं लक्षण आहे. देशत्यागो महान व्याधी, मोठी व्याधी जडली असेल, देवाच्या कृपेचं लक्षण आहे. देशत्यागो महान व्याधी, विरोधो बंधुभी सह, बंधू बांधवांशी वैर निर्माण झाला असेल, समजायचं देवानं आपल्यावर काय केलं, अनुग्रह केला. आणि अपमानम, कोणी आपला अपमान केला असेल तर समजायचं देवानं आपला काय केलाय, स्वीकार केलाय. मधला राहिला चौथा भाग, धनहानी ही, धननाश, द्रव्यनाश जर आपला झाला असेल तर समजायचं देवानं आपला स्वीकार केलेला आहे. जनी भाग्य निकिंचन, निष्कांचन अवस्था, दारिद्र्य अवस्था, याला संत भाग्य मानतात. मूर्ख नाही आहेत ते, आडणी नाही आहेत. त्यांना हे वचन त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यांना ठाऊक आहे आपल्याला प्राप्त झालेलं दारिद्र्य म्हणजे देवानं आपला केलेला स्वीकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हा सोय रे हरिजन, जनी भाग्य अथवा जन भाग्य निकिंचन. हे पहा, हे शब्द पाठ झाले तर आपणही म्हणू शकतो जनी भाग्य निकिंचन, निष्कांचन अवस्था हेच काय आहे, भाग्य आहे. केवळ म्हणू शकतो. मी तुम्हाला 2-3 टप्पे सांगणार आहे. दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली ती भोगणं ही गोष्ट वेगळी, ती आनंदानं भोगणं ही गोष्ट वेगळी, पण त्याला भाग्य मानणं ही गोष्ट अगदी वेगळी. आता तुम्हाला दारिद्र्याचे प्रसंग प्राप्त होतात, भोगावे लागतात, काही इलाजच नाही ना. आली या भोगाशी असावे साधं किंवा देव ठेवील तैसे न राहावे तर काय करावे, राहावंच लागतंय. लक्षात आलं, राहावंच लागतंय. पण राहतो आपण, कुरकुर करत राहतो, ठीक आहे. दारिद्र्य अवस्था भोगणं ही गोष्ट वेगळी, तो भोगतो संसारी सामान्य मनुष्य. दारिद्र्य अवस्था आनंदानं भोगणं ही गोष्ट वेगळी, तो साधक भोगतो. सत्संगामुळं, संतांच्या सानिध्यामुळं, त्याच्यावर काही सुसंस्कार झालेले असल्यामुळं तो म्हणतो बा हे माझ्या प्रारब्धानं मला हे वाट्याला आलेलं आहे आणि ते काय केलं पाहिजे, भोगलं पाहिजे. चित्ती असू द्यावे समाधान, तो समाधानानं आनंदानं ती अवस्था भोगतो. पण ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहे. दारिद्र्य अवस्था भोगणं, दारिद्र्य अवस्था आनंदात भोगणं आणि त्या दारिद्र्य अवस्थेला भाग्य म्हणणं, भाग्य मानणं. भाग्य मानण्याचं धाडस किंवा धैर्य फक्त संतातच असू शकतं. विठ्ठल संतांचं ऐकून आपण असं म्हणू, पण सर्व काळ आपलं धैर्य तसंच अभंग राहील असं काही सांगता येत नाही. ज्यावेळेस खरोखर अडचणच पडेल त्यावेळेस मात्र आपलं म्हणणं काय होईल विसरून जाऊ आपण. पण संतांच्या ठाई असलेलं जे धैर्य आहे ते मात्र कोणत्याही प्रसंगी भंग नाही. अभंगाचं दुसरं चरण.
कुमार ढोबा रखुमाई ढोबा ढोबा रखुमाई ढोबा ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमार ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई पुंडरी कवरदा हरिठेल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय गुरु तुकाराम की जय वेदांत भगवदाय महाराज की जय बालकृष्ण महाराज महाराज की जय विठोबा रुक्माई घेण्याचं कारण यांच्या धैर्य भंग होऊ नये म्हणून लक्षात विठोबा रुक्माई झालं की त्यांना वाटतं आता हे आटोपत आलेलं आहे, नाही तर मग तिनं घडी घडी काळ असं होऊन जात. काय 5-10 मिनिटात आपलं संपणार आहे. या दुसऱ्या चरणामध्ये 2 लक्षणं सांगितलेली आहे. तुकाराम महाराज ज्यांना सोयरा म्हणतात अशा हरिजनांची 2 लक्षणं या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेली आहेत. पूर्वार्धामध्ये एक, ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांचं धैर्य कोणत्याही प्रसंगी भंगतच नाही असे हरिजन, असे संतजन आमचे सोयरे आहेत. आता धैर्य म्हणजे काय, ते कशाने भंगत असतं, संतांचं का भंगत नाही, हा मोठा विषय आहे. म्हणजे हा एक हा भंग म्हणजे अनेक दिवसेंदिवस कीर्तनच करण्याचा काय आहे हा विषय आहे. म्हणून मी म्हटलं होतं अगोदर एक शब्द योजला होता, गरिबी हटाव योजना. थोडंसं चिंतन करायचं आहे आपल्याला. धैर्यभंगाची अनेक कारण आहेत. त्या योगदर्शनकारांनी चित्त विक्षेपाचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. ती सगळी धैर्यभंगाची कारण म्हणून सांगता येणं आपल्याला शक्य आहे. व्याधीस त्यान संशय प्रमादालस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थ तत्व आणि चित्त विक्षेप असते 9 अंतराया. हा विठ्ठल विठ्ठल ही 9 तर कारण आहेतच, पण निंदा हेही धैर्यभंगाचं कारण आहे. स्तुती हे सुद्धा काय आहे, धैर्यभंगाचं कारण आहे. अंतःकरणामध्ये आशा निर्माण होणं हेही धैर्यभंगाचं काय आहे, कारण आहे. आपल्या सामान्यांचं धैर्य टिकतच नाही, ते क्षणोक्षणी भंगत. कारण हे जे धैर्यभंगाची कारण आहेत ती उपस्थित होत असतात. पण अशी कोणतेही कारण उपस्थित झाले, जगद्गुरु तुकाराम महाराजांना कलंकित करण्याच्या हेतून काही दुष्ट लोकांनी एका कुलटा स्त्रीची योजना केली होती. परंतु तुकाराम महाराजांनी तिला उत्तर दिलं, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे पराविया नारी रखुमाई समान. हे गेले निमून ठाईचे. म्हणजे विकार उत्पन्न करणारा विषय जवळ होता, तरी देखील ज्यांच्या चित्ताला त्या विकारांनी स्पर्श केला नाही त्यांना काय म्हणायचं, धीर. कारण संत कोण आहे, धीर आहे. तुका म्हणे वीर या वीर, संत धीर समुद्र. विठ्ठल संत हे धैर्याचे सागर आहे. निंदा हे धैर्यभंगाचं प्रमुख कारण आहे. एखादा परमार्थ मार्गाला लागला आणि त्याची कोणी निंदा मोठकी ऐके आणि कपाळ धरून ठाके बरं सांगतात. चांगला परमार्थ करणारा माणूस पण कोणीतरी काहीतरी थोडीशी त्याची निंदा केली की त्याचा परमार्थ तिथेच संपला. निंदा हे धैर्यभंगाचं कारण आहे. स्तुती हेही काय आहे, धैर्यभंगाचं कारण आहे. पण संतांच्या जीवनावर या निंदा स्तुतीचा काहीच परिणाम होत नाही. भरतवाडी सांगितलंय, निंदन तुनी तिनी पुन्हा यदि वास्तुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात्पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. विठ्ठल निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. तुका म्हणे हासे जन नाही का लक्षात. त्या निंदा स्तुतीकडे ती लक्ष देत नाही. मग धैर्यभंगाची ही कारण उपस्थित झालेली असताना सुद्धा त्यांच्या चित्तातील धैर्याचा भंग होऊ शकत नाही. आणि सगळ्यात मोठं कारण सांगितलेलं आहे, आशा धृतीम हंती. शास्त्रकारांनी सांगितलं, आशा ते कविते बुद्धीचा तो लोभ. अंतःकरणात आशा निर्माण झाली तर धैर्य बुद्धी काय होऊन जात असते, भंगून जाते.
संतांचं धैर्य का भंगत नाही? कारण त्यांच्या चित्तात आशा निर्माणच होत नाही. गेले आशापाश निवारोणी विठ्ठल. आशा ही समूळ खणून काढावी तेव्हाची गोसावी भावी तिने, नाही तरी बरी असावी संसारी फजिती दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातुनी. तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बी बुडी करी आली. तुमच्यासाठी नाही सांगितलं हा भंग, आमच्यासाठी आहे असं आहे. पण आमच्यासाठी काय सांगितलं हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगितलं. ज्याला साधू व्हायचंय त्याच्यासाठी सांगितलंय. व्हायचंय ना, असं काही कोणी नवस केला नाही तू साधू झाला पाहिजे म्हणून. पण व्हायचं असेल तर आशा ही समूळ खणून काढावी तेव्हाची गोसावी भावे तेने. आणि नसेल शक्य तर नाही तरी बरे असावे संसारी फजिती दुसरी करू नये, दुसरी करू नये, दुसऱ्याची करू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता याच्यावर जास्त बोलणं नको, वेळही नाहीये तसं. आणि पहिलंच कीर्तन आहे इकडं. पहिल्या कीर्तनाला आम्ही काय म्हणत असतो माहितीये का? पहिलं कीर्तन म्हणजे सोयरिकीचं कीर्तन तसं वेळही नाही म्हणत. आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर बाबा त्यांचं आजोळ आहे नाही आणि आहे ना डॉक्टर बाबांचं, आणि त्यांचं बालपण इथंच शिक्षण इथं झालेलं आहे. त्यामुळं त्या निमित्तानं येणं झालेलं आहे. विठ्ठल संसाराची नेहमीची गावं पूर्वापार चालत आलेली ती सोडून जाणं जरा कठीणच जातं असं आहे. ती करावीच लागतात ना पूर्वापार चालत आलेली. लोक म्हणतात त्या काळात सुविधा नसताना त्यांनी एवढे कार्यक्रम चालू केलेले आहेत. तुम्हाला एवढ्या सुविधा असताना ते करणं काय कठीण आहे का? ते बांधलेले कार्यक्रम करावे लागतात. पण अशा महापुरुषाचा संबंध ज्या भूमीशी आहे तिथंही जाणं हेही काय आहे पुण्यकारकच आहे. त्या हेतून ही सेवा आलेली आहे. ज्यांच्या धैर्यानाही भंग कोणत्याही प्रसंगी ज्यांचं धैर्य भंगत नाही. घरी येऊ पा स्वर्ग कावरी पडो वाघ आत्मबुद्धीसी भंग कदा नो हे. विठ्ठल विठ्ठल जरी हे आकाशवर पडू पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये वडवाण त्रिभुवन काय परिमी तुझी वास पाहे गाठोबा. ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांचं धैर्य कोणत्याही प्रसंगी भंगत नाही असे संतजन आमची सोय आहे. भाव एकविध रंग आणि भगवंताच्या भक्ती भावामध्ये एकविधतेनं जे रंगून गेलेले आहेत. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. भगवंताच्या भक्ती भावामध्ये एकनिष्ठतेनं जे रंगून गेलेले आहेत असे हरिजन आमचे सोयरे आहेत. भुकी तहानी चित्ती सदा देव आठविती. अंतःकरणामध्ये सतत देवाची आठवण करतात. जरी भुकेसारखं आणि तहानेसारखं जीवाला पिळवटून टाकणारं दुःख प्राप्त झालं तरी उपलक्षण आहे. कारण भुकेचं तहानेचं दुःख काय आहे भयंकर असतं. दुसरी दुःख दुसऱ्याने कोणी सांगितली समजावून तर हलकी होतात. लक्षात आलं? म्हणून लोक समजावून सांगायला येत असतात, आपण भेटायला जात असतो. पण एखाद्याला प्रचंड भूक लागली तहान लागली त्या भुके तहाने व्याकुळ झाला तो आणि त्याला कोणी समजावून सांगू लागला अरे बाबा असंच होत असतं काय तू दगड घाले ना डोक्यात. क्षुधा तो राहणार नाही. भुकेनं पिडलेला जो मनुष्य आहे किम न करो ती पापम असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. भुकेची दुःख ज्याला झालेलं आहे भयंकर दुःख हे उपलक्षण. अशी दुःख अशी महाभयंकर दुःख प्राप्त झालेली असताना सुद्धा जे चित्तामध्ये सतत देवाची आठवण काढतात देवाचं स्मरण करतात ते हरिजन आमचे सोयरे आहेत. विठ्ठल सतत देवाचं स्मरण. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंगाचं विस्मरण क्षणासाठी देखील त्यांना होत नाही. काय कारण आहे तर गोष्ट अशी आहे. त्यांना विचारलं तुम्हाला देव किती आवडतो. त्यांनी सांगितलं सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. लोभी पुरुषाला धन जेवढा आवडतं तेवढा नारायण आम्हाला आवडतो. किती आवडतं धन. द्रव्य जीवा होणे आवडे या जना या लोकांना द्रव्य धन किती आवडतं जीवापेक्षा. तुम्हाला देव किती आवडतो. बहु आवड अशी जीवापासून. त्याचं कारण आहे
त्याचं कारण हे आहे की या संतांनी त्या पांडुरंगालाच धन मानलेलं असतं शेवटच्या धन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली हरी या शेवटच्या चरणातही एक लक्षण सांगितले. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांनी नारायणालाच आपलं धन मानलेलं आहे, ज्यांच्या दृष्टीनं देव हेच काय आहे, धन आहे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, विठ्ठल विठ्ठल हे धन जीवनांत काळीचे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी म्हटलेली आहे. गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी. देवालाच ज्यांनी काय मानलं, आपलं धन मानलेलं आहे, असे हरिजन, असे संतजन आमचे सोयरे आहेत. तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ते ज्यांना सोयरा म्हणतात त्या संतांची काय केलेली आहेत, लक्षणं सांगितलेली आहेत. या ठिकाणी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय, एका महापुरुषाच्या, संत पुरुषाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानेच होतो आहे. त्यामुळं तुकाराम महाराजांनी त्यांना देखील काय म्हटलेलं आहे, आपला सोयरा म्हटलेला आहे. पण त्यांची लक्षणं काय, तर ती या अभंगामध्ये सांगितलेली आहेत. आणि त्या अभंगाचा काहीसं चिंतन या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सत्वांगमय अतिशय विशाल आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे, जैसे बिंब तरी बचकेची एवढे, परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. माध्यान्हाला आलेला जो सूर्य आहे, या भूमंडळावरून जर आपण पाहिला तर किती दिवस दिसतं ते सूर्यबिंब, बचके एवढे. बचक शब्द वापरला ज्ञानोबा यांनी. लोक म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही. बचक शब्द ज्याला कळतो त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. मूठभर प्रमाण भाषेतील जो शब्द आहे, त्याला ग्रामीण पर्यायी मराठी शब्द आहे मूठभर, हे बचक भर. शहरी माणसाला, मुलांना विचारलं किती घेतले शेंगदाणे फुटाने, काय सांगतील, मूठभर घेतले. आणि तोच प्रश्न खेडूताला ग्रामीण मुलांना, लोकांना विचारलं तर काय म्हणतील, ते घेतले बचक भर. लक्षात आलं. बिंब तरी बचकेची एवढे, सूर्यबिंब बचकेत मावेल एवढंच दिसतंय, पण त्याचा प्रकाश काय बचकेत मावेल एवढा आहे का, नाही. प्रकाशाची त्रैलोक्य थोकडे, त्या बचकेत मावणाऱ्या सूर्यबिंबाचं प्रकाश त्रैलोक्यालाही प्रकाशित करून उरतोच आहे. हा दृष्टांत दिला कशासाठी, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आम्ही ज्या समर्थ शब्दांची योजना या ग्रंथांमध्ये करणार आहोत, त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती तेने पाडे, त्या रीतीनं अनुभवावी म्हणजे जाणावी. हा जो अभंग आहे, याच्यावर चिंतन करत करत आयुष्यभर चिंतन केलं, आयुष्य संपून जाईल. त्याच्यातील अर्थ काय होईल तसाच शिल्लक राहील. काहीतरी आपण म्हणून गरीबी हटाव शब्द वापरत असतो. हा काय माझा शब्द नाही आहे. वैकुंठवासी सद्गुरू वक्ते बाबा, तुम्हाला परिचित असतील, वक्ते बाबा म्हणायचे कीर्तन प्रवचन म्हणजे गरीबी हटाव योजना. तास दीड तासात कसा काय समग्र अर्थ सांगितलं जाऊ शकेल. आम्ही गमतीनं म्हणायचो, बाबा
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना आहेत असे नका. योजना गरिबी हटाव का असे ना, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको म्हटलं. कळालं तर बरं होईल. जेवण आहे ना नंतर, नाही तर जेवून जावं, काय अडचण नाही. असं गमतीनं बोलायचं. ठीक आहे, या अभंगाचं काहीसं चिंतन या ठिकाणी केलं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करून या ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकुडी पुतरी करा क्षमा पराज महाराज तुम्ही नाही चारिला अधिकार म्या करा क्षमा पराज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम करम 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 करम.